सतत तुम्ही काहीतरी अचीव करायचा प्रयत्न करताय, तुमचं एक डिझायर आहे, काहीतरी मिळवायचं आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी सतत धडपड करताय, पण त्याच्या सतत मध्ये येत आहे ते डिस्ट्रॅक्शन. कुठल्याही गोष्टीवर प्रॉपर फोकस होत नाहीये. तुमचे स्वप्न खूप मोठे आहेत, तुम्हाला झोप सुद्धा लागत नाही तुमच्या स्वप्नामुळे. तर हा व्हिडिओ पहा, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. एका खूप महत्त्वाच्या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, ती तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने 1990 मध्ये एक रिसर्च केलं होतं. तेव्हा त्यांना माहिती पडलं की एक ॲव्हरेज माणूस 90 मिनिटापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. 90 मिनिटाच्या नंतर तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीने डिस्ट्रॅक्ट होऊन जातो, त्याचं लक्ष विचलित होऊन जातं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कुठल्याही गोष्टीवरती फोकस करत असता, त्यावेळी जर तुमचं लक्ष हे काही मायक्रो सेकंदासाठी विचलित झालं तर ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे काय आहे ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. आणि त्यावेळेस जे आलेलं डिस्ट्रॅक्शन आहे ना, ते सर्वात मोठं कारण आहे की आप कुठल्याही गोष्टीवरती व्यवस्थित काम करू शकत नाही आणि तुमच्या कामावरती व्यवस्थित फोकस करू शकत नाही. मित्रांनो, नॉलेज सर्वांना आहे, एक्सपिरियन्स सर्वांना आहे, ठरवलेले गोल हे सुद्धा मिळवायची प्रत्येकाला इच्छा आहे, मोटिवेशन पण प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. आपल्या कामामध्ये आपण सतत फोकस करू शकत नाही, म्हणूनच आपल्या इच्छा वेळेवर पूर्ण होत नाहीत. मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की का असं घडतंय माझ्यासोबत, का मी इझिली डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. याचं सर्वात मोठं कारण आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. त्याच्या पाठीमागे सर्वात मोठं कारण असं की आपण आपल्या कॉन्सन्ट्रेशनला आतापर्यंत एका जागेवर ठेवण्याची कधी सवयच लावली नाही. त्यामुळेच आपण छोट्या छोट्या गोष्टीने डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये बसता, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला शिक्षक तुमचे शिकवत असतात, त्यावेळेस तुमचं लक्ष कुठेतरी एखाद्या वेगळ्या ठिकाणी भटकत असतं. तुम्ही तुमचं जेवण सुद्धा कॉन्सन्ट्रेशननी करत नाही. जेवते वेळीच सतत तुमच्या हातामध्ये मोबाईल किंवा समोर टीव्ही चालू असतो. ह्या ज्या काही सवयी तुम्हाला लागल्या आहेत ना, त्याच गोष्टीमुळे तुमचं लक्ष हे सतत विचलित होत राहतं. त्यामुळे आपली लक्ष विचलित करण्याची एवढी प्रॅक्टिस झाली आहे, आता तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती व्यवस्थित फोकस करायचं म्हटलं, तुमचं लक्ष एका जागेवरती कधीही राहत नाही. त्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण असं की फोकस न करण्याची प्रॅक्टिस ही हळूहळू आपली होत चालली, परंतु हे आपल्याला माहिती पडत नाही. हेच त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण आहे. या पाठीमागे दुसरं असं पण कारण आहे, आपला जो काही ब्रेन आहे तो मल्टीटास्किंग करू शकत नाही. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या म्हणण्यानुसार माणसाचा जो काही ब्रेन आहे ना, तो मल्टीटास्किंग करू शकत नाही, पण आपण सतत प्रयत्न करत असतो तो मल्टीटास्किंग करण्याचा. ज्यावेळेस आपण निवांत बसलेलो असतो किंवा एखाद्या कामामध्ये व्यस्त असतो, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कुठले ना कुठले विचार चालू असतात आणि जो काही मनामध्ये विचार येतो तो आपला प्रायमरी थॉट्स बनून जातो आणि जे काही महत्वाचे आहेत ते आपले सेकंडरी थॉट्स बनून जातात. असं कसं करणार आपण की ज्यावेळेस आपल्याला थॉट्स येतात आणि जे आपले प्रायमरी थॉट्स आहेत ते सेकंडरी बनून जातात आणि अननेसेसरी जे काय आहे विचार ते आपल्या मनामध्ये घर करून बसतात आणि आपण जे काही प्रायमरी वर्क्स आहे, आपलं जे काही महत्वाचं आहे ते विसरून आपण सेकंडरी थॉट्सचाच विचार करत राहतो. त्याला कशा प्रकारे आपण रिमूव्ह करणार? जनरली जर आपण विचार केला तर का उसेन बोल्ट, इलॉन मस्क, मायकल जॅक्सन, मायकल जॉर्डन हे लोक इतके फोकस कसे असतात आपल्या कामामध्ये, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर त्याचा आन्सर असा आहे, उसेन बोल्टने लहानपणापासून कधीच धावण्याची प्रॅक्टिस केली नाही. मायकल जॉर्डनने पण लहानपणापासून कधी बास्केटबॉलची प्रॅक्टिस केली नाही. इलॉन मस्कने पण लहानपणापासून कधी बिझनेसची प्रॅक्टिस केली नाही आणि मायकल जॅक्सनने पण लहानपणापासून कधी सिंगिंग आणि डान्सिंगची प्रॅक्टिस केलेली नाही. तरीही हे लोक इतके सक्सेसफुल कसे? त्याच्या पाठीमागे सर्वात मोठं कारण हेच आहे की ह्या लोकांनी लहानपणापासून फोकस राहण्याची प्रॅक्टिस केली आहे. कुठलीही गोष्ट करत असाल तर तिच्यावरती फोकस कसा करायचा हे या लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे इतके सक्सेसफुल आहेत आपल्या लाईफमध्ये. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला पण सांगतो की तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं याची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुमचं ऑब्झर्वेशन कसं वाढवायचं याची तुम्ही प्रॅक्टिस करा. ह्यामुळे काय होईल की ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन कराल, कॉन्सन्ट्रेशन तिच्याकडे बघाल, तुम्हाला कुठल्याही गोष्टीकडे फोकस करण्याची प्रॅक्टिस होईल, त्यावेळेस तुम्ही जे पाहू शकाल ते सर्वसाधारण माणूस पाहू शकणार नाही. सर्वसाधारण माणूस हे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याची ऑब्झर्वेशन लेव्हल ही खूप वाढलेली असेल. चला तर मी तुम्हाला हे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो कशा प्रकारे आहे ते. समजा तुम्हाला एखाद्या सिटीचा मॅप ड्रॉ करायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला त्या सिटीला ऑब्झर्व करावं लागेल. कुठला रस्ता कुठे जातो, कुठली बिल्डिंग कुठे आहे, कुठे प्लेग्राऊंड आहे, कुठे स्कूल आहे, कुठे कॉलेज आहे. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ग्राउंड लेवलच्या वरती जावे लागेल
आणि हे ग्राउंड लेवलच्या वरती जाणं म्हणजेच ऑब्झर्वेशन आहे. जशा प्रकारे तुम्ही वरती जाल त्या प्रकारेच तुम्हाला मॅपचा व्ह्यू क्लिअर दिसेल. जशा प्रकारे तुम्ही परिस्थितीला वरती जाऊन पाहताय त्याच प्रकारे तुमचा व्ह्यू पण तशाच प्रकारे क्लिअर होतो. जगामध्ये असंख्य असे सक्सेसफुल लोक आहेत. त्यांच्याबद्दल काही त्यांचे आत्मचरित्र आपण जर वाचले तर आपण इन्स्पायर होऊन जातो. त्यांची ऑब्झर्वेशन लेवल ही खूप हाय असते. त्यामुळे त्यांना सर्व माहित असतं कधी नेक्स्ट मूव्ह होणार आहे. जे काही त्यांचं प्लॅनिंग असतं त्याबद्दल खूप क्लिअर असतात की नेमकी मला करायचं काय आहे. यांना वाटेमध्ये कुठल्या अडचणी येणार आहेत, त्यानंतर त्यामध्ये कित्येक संधी आहेत आणि त्यातून आपल्याला काय रिझल्ट मिळणार आहे याची इमेज त्यांनी चांगल्या प्रकारे ड्रॉ केलेली असते. संधीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. त्याच्यामध्ये पण जे काही कॉम्पिटिटर आहे त्यापैकी एक मोठा होतो, कारण तो ते पाहू शकतो की जे त्याच्या समोरचा जो व्यक्ती आहे तो पाहू शकत नाही. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तेच म्हणजे ऑब्झर्वेशन. जे काही फोकस लोक आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जे पाहू शकतात ते एक मल्टीटास्कर व्यक्ती पाहू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये काहीही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, आवडले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचेच म्हणजे गाठायचे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन पण प्रेस करा.